अमरावती जिल्ह्यातल्या 10,000 लाडक्या बहिणी अपात्र झाल्या आहेत। या बहिणींना फेब्रुवारीपासूनचा हप्ता मिळणं बंद होणार आहे, तर 7 लाख महिला लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी पात्र ठरल्या आहेत। बीएमसीच्या गट अ खात्यामध्ये नियुक्तीच्या परीक्षेचा पेपर फोडल्याचा आरोप 500हून अधिक अभियंत्यांनी केलाय। परीक्षेतील प्रश्न आधीच काहींनी पुरवल्याचा आरोप केल्यामुळे पुरावे समोर आलेत। IBPS या त्रयस्थ संस्थेमार्फत या परीक्षा घाईघाईत घेतल्या गेल्या आणि या सगळ्यांची चौकशी होईपर्यंत निकाल न लावण्याची मागणी बीएमसी इंजिनियर्स असोसिएशनने केली आहे। देशातील बहुतेक राज्यात 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी असलेल्या जुन्या वाहनांना HSRP प्लेट लावणं अनिवार्य होणार आहे। RTOच्या नियमामुळेच आता 1 कोटी वाहन चालकांना आर्थिक फटका बसणार आहे। देशांतर्गत प्रवास अधिक सुखकर व्हावा यासाठी देशात हायपरलूप प्रोजेक्ट सुरू करण्यात आलाय। IIT मद्रासमध्ये देशातील हायपरलूप टेस्ट ट्रॅक तयार करण्यात आलाय। हायपरलूपद्वारे तासाला 1000 किलोमीटर प्रवास करणं शक्य होणार आहे आणि या तंत्रामुळे मुंबई ते पुणे हा प्रवास अवघ्या 30 मिनिटांत करणं शक्य होईल। स्वारगेट बस स्थानक अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेची DNA चाचणी होणार आहे। DNA चाचणीसाठी त्याचं रक्त आणि केस फॉरेन्सिक लॅबला पाठवलाय। लैंगिक क्षमता चाचणीचा अहवाल सकारात्मक आलाय। पवित्र रमजान महिन्याला आजपासून सुरुवात झाली आहे। रमजान महिन्यामुळे बाजारपेठांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय आणि या महिन्यात खजूरला मोठ्या प्रमाणात मागणी असते। नमाज आणि तरावीसाठी प्रत्येक मस्जिदमध्ये विशेष व्यवस्थाही करण्यात आली आहे। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून तब्बल 11 कोटी रुपयांचं कोकेन जप्त केलंय। साओ पाउलो वरून आलेल्या ब्राझिलियन महिलेनं अटक करण्यात आलेली आहे। महिलेच्या पोटातून 100 कोकेनच्या कॅप्सूल जप्त करण्यात आल्या आहेत, तर ही कारवाई महसूल गुप्त वार्ता संचालनालयानं केली आहे। बीडमध्ये एका शेतकऱ्यानं 3 गुंठे क्षेत्रावरती अफूची शेती केली आहे। या प्रकरणी धारूर पोलिसांनी 50 गोण्या अफू जप्त केलाय। दरम्यान पोलीस याबाबतचा पुढील तपासही करतायत।